सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज. मोहोळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरावर आता राजकारणाचा सावट पडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्याचा प्रयत्न झालाय का? शासकीय कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप झालाय का? आणि यामागे नेमकं सत्य काय आहे? पाहुयात हा विशेष रिपोर्ट. मोहोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल समाधान शिबिराचा उद्देश नागरिकांच्या विविध महसुली प्रश्नांचं एकाच ठिकाणी निराकरण करणं हा होता. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. स्थानिक स्तरावर अशी चर्चा रंगली आहे की काही लोकप्रतिनिधींना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः आमदार राजू खरे यांच्या संदर्भात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. या घडामोडींमुळे नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असल्याचं चित्र दिसून आलं. अनेकांच्या मते शासकीय कार्यक्रम हा सर्वांचा असतो. अशा कार्यक्रमात कोणताही राजकीय भेदभाव किंवा डावलण्याची भावना निर्माण होऊ नये. या सर्व घडामोडींवर आमदार राजू खरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. काल मी मोहोळ मतदारसंघात होतो. मला या शिबिराच्या बाबतीत कोणतीच कल्पना तहसीलदाराने दिली नाही. प्रोटोकॉल प्रमाणे तहसीलदारांनी निमंत्रण पत्रिका दिली नाही. शिपायांना सुद्धा निमंत्रण दिलं नाही असं आमदार राजू खरे यांनी सांगितलं. एकीकडे शासन नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी शिबिराचं आयोजन करत आहे, तर दुसरीकडे अशा कार्यक्रमांभोवती राजकीय वाद निर्माण होत असतील तर त्याचा परिणाम प्रशासनाच्या प्रतिमेवर आणि नागरिकांच्या विश्वासावर होऊ शकतो. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि भविष्यात अशा वादांना पूर्णविराम मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्याला साथ द्यायची असेल तर आताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा. सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज.